हरिदास ना कैलास. हरिदास ना कैलास. यस मॅचला सुरुवात करा. कैलास विथ हरिदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गावदेवी वेले टीमच्या माध्यमातून. तर पहिला षटक नाना गोंधली गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. अकाउंट ओपन करतोय कैलास स्वतःचं, त्याचबरोबर संघाचं देखील या एका धाव्याच्या मदतीने. आपण दमन दौरा 2024 एन्जॉय करतोय. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी याच मैदानावर मिळेल. नाना गोंधली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर हरिदास. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एकच धाव. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 2 धावा. गावदेवी वेले विपक्ष अमरस्फोट कासने या दोन टीममध्ये ही मॅच आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. तर पुन्हा एकदा नाना गोंधली गोलंदाजी मार्कवर. या वेळेस हा बॉल मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एकच धाव. नाना गोंधली पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेसचा बॉल आडवा पाठने खेळून काढला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. वारंवार सिंगलने डील करतात दोन्ही फलंदाज. कारण 4 चेंडू टाकून झाल्यात आणि 4ही बॉलवर सिंगल सिंगल सिंगल. कैलास पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर नाना गोंधली गोलंदाज बोलतोय. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. पाच बॉल टाकून झाल्यात आणि 5 सिंगल धावफलकावर लावल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. नाना गोंधली गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. यस लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. तर अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर ज्या आहेत त्या 6. प्रत्येक बॉलवर सिंगल पाहायला मिळाली. चला थोडं स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 गोलंदाज पाहूया कोण येतोय. गणेश दादा ठाकरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम वेलकम संजय ठाकरे.
चला मॅचला सुरुवात करा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात गावदेवी ओवलीसाठी 6 धावा. तर आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज गुरु गोलंदाजी मार्कवर. पाहूया गुरु कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल समोर हरिदास. गुरु बोलतोय या वेळेचा बॉल अप्रतिम अप्रतिम चेंडूची फेक. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. पुन्हा एकदा गुरु गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल आडव्या पाठने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप ला क्षेत्ररक्षक आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज हरिदास बाद झाला. नवीन फलंदाज दयानंद मैदानाच्या आतमध्ये जातोय. षटकातील पुढचा बॉल या प्लेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नारायण पाटील सर त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 8 वर पोहोचलाय. यावेळेस यस अजून एक गडी बाद. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका तर चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. प्रयत्न देखील चांगले होते नारायण पाटील सरांच्या माध्यमातून. मात्र चेंडू थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. बारा धावा धावफलकावर झाल्या आहेत. गुरु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 12 धावा. गोलंदाज सुभाष षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. चेंडू अवैध आहे. नारायण सुतार त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं दोघांच्या मध्ये. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. कैलास सलामीवीर वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना मात्र आतापर्यंत पहिला बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस परंतु मिस झालाय. फलंदाज बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. याचा हवा तसं संपर्क नाहीये. एकच धाव मिळते त्या ठिकाणी. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. पंधरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यस, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव त्या ठिकाणी मिळतीये. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकले. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल या भले समय टाइम झालाय. टॉप आहे. चेंडू अवैध आहे. गोलंदाज झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद कैलास. झेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच आपण जी पाहणार आहोत. चला, वीर तानाजी धापोडे टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर गावदेवी वेले टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. संदेश ठाकरे वेलकम. इकडे आवाज नवीन फलंदाज नेट 5 नंबर 5व्या क्रमांकावरती अरविंद भोईर. गावदेवी ओवली बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण गोलंदाजी चांगली झाली आहे. सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस परंतु टॉप एज. पुन्हा एकदा गोलंदाज प्रयत्न करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. फक्त एकच धाव मिळेल. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. अरविंद भोईर स्वतःचा अकाउंट ओपन करतो या एका धावेच्या मदतीने. षटकातील पुढचा बॉल या
भलेसा बॉल यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेट. वारंवार फुलटॉस बॉल हाताळले जात आहेत मात्र फलंदाज त्याचा लाभ घेत नाहीयेत. कारण मागच्या बॉलचा विचार केला तर अरविंद भोईर समोर होते त्यावेळेस देखील फुलटॉस बॉल मिस झाले आणि आता देखील रामदास नाही याच्या हे बॉलच्या आधी रामदास हां नानू होता ना नानूचा बॉल नानू पण इथे समोर होता. नारायण सुतार तोंड दिसू दिला ना दोघं पण नाही. सुधीर पण नाही. सुधीर टाक महेश नाही. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. चला दापोटे टीमचे कॅप्टन त्याचबरोबर टीम वेलेचे कॅप्टन आपण टॉससाठी या. यस टीम दापोटेचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत तर टीम वेलेचे कॅप्टन आपण देखील या. या वेलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होते त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. 19 धावा धावफलकावर झाल्यात. आता महेश दोन धावा करून बाद होते त्या ठिकाणी अरविंद भोईर अध्यक्ष. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत नारायण पाटील सर. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. वेलकम ज्ञानदेव पाटील दादा. हेमंत भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑफसाईडला डोलवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय मात्र रनआउटची विकेट. तर अशा प्रकारे 21 धावा झाल्या आहेत.
षटकातील शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. गोलंदाज नानू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. या वेळेचा बॉल ऑन साइडला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. आणि अशा प्रकारे पहिली इनिंग षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर या 2 धावांच्या मदतीने धावफलक 24 वर पोहोचले. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. चला टॉससाठी या. तर चला दोन्ही संघ नायक आपण टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला वीर तानाजी दापोडे, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर गावदेव वेले, ज्याने अप्रतिम सामना मागच्या मॅचचा संपन्न केला होता. संदेश फखारे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता या मॅचचा इथं नाणेफेक केला जातोय. तर चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. ओवली संघाला विनंती आहे की आपण लगेच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे.
तर चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गावदेवी ओवली संघास वारंवार विनंती केली जाते की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर अमर स्पोर्ट कासने संघालाही विनंती आहे की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. मापक आव्हान आहे 25 धावांचं 4 षटकांमध्ये अमर स्पोर्ट कासने संघासमोर. गावदेवी वेले, गावदेवी ओवली आणि अमर स्पोर्ट कासने या संघादरम्यान मॅच आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे त्याचबरोबर गावदेवी वेले या संघादरम्यान. त्यांचा संघ फाईट करत आहे परंतु फलंदाजी खूप खराब पाहायला मिळाली खास करून गावदेवी वेली संघाची, गावदेवी ओवली संघाची. तर खेळाला इथं मात्र सुरुवात होते. पहिले षटक कैलासाच्या माध्यमातून 25 धावांचं इथं मात्र आपण पाहिलं तर टार्गेट आहे. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला आहे, चेंडू गॅप मध्ये ढकलून दिलेला आहे, चेंडू थांबवत नाही आहे. क्या बात आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार. नानू यांच्या बॅट मधून आपण पाहतोय की चौकार वसूल केला जातोय. 25 धावांचं मापक आव्हान असताना एक स्फोटक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर आपल्याला एक बिग फाईट, बिग मॅच पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे वर्सेस गावदेवी वेले या संघादरम्यान ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. अधिक प्रभावी केले या सिरीजमध्ये खास करून गावदेवी वेले संघाचा विचार केला तर. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करूया.
विलंब न लावता कशा प्रकारे लवकरात लवकर सामना होईल हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस आपण पाहतोय की हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. नानू आणि नारायण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अमरस्फोट कासने आपण फलंदाजी करत असताना पाहतोय. फाईट करत असताना गावदेवी उवली संघाला आपण पाहतोय. इथं मात्र आपण पाहतोय मिसफिल्ड. एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. 2 धावा घेतल्या जातात. यावेळेस पाहू शकता आपण एक चांगला फटका, परंतु एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. 8 धावा धावलकावरती. पंचवीस धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 8 या अंकावरती लागली गेली आहे. नानू आणि नारायण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नानू यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलेला आहे. यावेळेस उडवलाय ऑनसाईडला. लॉंगांच्या रिझल्टमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव घेतली जाते आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या 9 या अंकावरती लागली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला आहे. इथेही आपण जर पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश होते. 10 धावा. 25 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा जमलेल्या आहेत. अजूनही 15 धावेची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. पंचवीस धावांचं लक्ष. त्यातील 10 धावा कंप्लीट केल्या जात आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. दयानंद येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नारायण सर आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला. चांगला क्रिकेट या सिरीजमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, खास करून अमर स्पोर्ट कासने संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्यायचं आहे, थोडीशी घाई करायची आहे. अध्यक्ष साहेब आपणही लक्ष घालायचं आहे. यावेळेस आपण पाहू शकता एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं जाते. कुठल्या प्रकारची घाई गडबड करताना पाहायला मिळत नाही. माफक आव्हान आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या ओव्हरच्या सिंगल कंप्लीट केली जाते. नानू यावेळेस पाहूया हलक्या हाताने टॅप केलेला आहे. दिशा देण्याचा फक्त काम होता. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनतंय, त्यासाठी जोखीम घेतली जात नाही, मोठे पटके केले जात नाही आहेत. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजून 13 धावेची गरज आहे विजयाचं समीकरण. 16 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. इथे पाहू शकता आपण एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 13 धावा धावफलकावरती गणल्या जातात. इथनं मात्र 25 धावांचं आव्हान असताना दयानंद पुन्हा एकदा तयार होते.
स्लोली बट शोरली विजयाच्या जवळ पाठलाग करत असताना पाहायला मिळतंय अमर स्पोर्ट कासने पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. इथेही एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. अतिशय शांत चित्ताने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 धावा ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 4 षटकांचा सामना आणि इथं मात्र पाहतोय की 25 धावांचं टार्गेट यावेळेस आपण पाहतोय समोर खेळून काढलेला आहे. इथे आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते. धावसंख्या आता मात्र 15 या अंकावरती गणली गेली आहे, लागली गेली आहे. सर्वच्या सर्व धावा या ओव्हरमध्ये सिंगलच्या रूपाने कंप्लीट केले जात आहेत. इथं मात्र गॅप शोधलेला आहे शेवटच्या चेंडूवरती. बिग हिट येतोय चौकार. धावसंख्याला मिळतो आकार. धावसंख्या 19 धावा. यस हमारे खास दोस्त तेजस भाई और गौरंग भाई, इनका इधर शुभ आगमन होता हुआ तहे दिल से आपका स्वागत है. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडल में आपका फिर से एक बार हार्दिक स्वागत है. यावेळेस आपण पाहतोय की चांगला फटका खिचलेला आहे. क्षेत्ररक्षण लावलं होतं त्या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय की इथे एकच धाव घेतली जाते. एका धावेने 20 रन 20 धावा धावफलकावरती झाल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. 25 टार्गेट 25 धावांचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अतिशय शांत चित्ताने नारायण मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस उडवलाय चेंडू, मात्र सीमा पार होतोय. अजून एक चांगला फटका येतोय तो म्हणजे चौकार. स्कोर इथं मात्र लेवल झालेला आहे 24 धावा धावफलकावरती. अमर स्पोर्ट कासने संघाने इथं मात्र हा विजय खूप चांगल्या पद्धतीचा साजरा केलेला आहे. कारण गोलंदाजी करत असताना अतिशय कंजूसभरी गोलंदाजी झाली आणि फलंदाजी करतानाही अतिशय चांगल्या प्रकारे शांत चित्ताने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस दिशा दिलेली आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता की विजय संपादन केले जाते. कॉंग्रॅच्युलेशन अमर स्पोर्ट कासने अँड हार्ड लक टफ लक गावदेवी ओवली. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वीरतानाजी दापोडे संघाला विनंती आहे की आपण लगेच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर वेले संघाला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. यास आपण पाहू शकता पंतप्रधान काल्हेर संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम दयादा, त्यानंतर महेशदा आपण पाहू शकता. रमेशजी पाटील, अरविंदजी आपलंही स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे.